गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधूंनी भगिनींनो. तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? दिवस असा काही खास नव्हता, पण त्याला खास बनवलं गेलं. का? कारण का ज्या पद्धतीमध्ये काल आपण अनालाइज करून सांगितलं होतं, की बघा 160 ची लेवल आहे, मार्केट टिक्कन नेऊन रिजेक्शन घेऊन परत मार्केट आले. मी तुम्हाला काल बोललो, की आपल्याला एक इनसाइड कॅन्डल बनेल, म्हणजे एका कॅन्डलच्या आतमध्ये कुठलीही रेड ग्रीन कॅन्डल असू दे, त्याला इनसाइड कॅन्डल बनतो. म्हणजे पहिल्या कॅन्डलच्या आत जी कॅन्डल बनते ती इनसाइड कॅन्डल बनेल. मी क्लिअरली सांगितलं होतं. मग खूप लोकांना असं वाटलं, की अरे मार्केट गॅप डाऊन झालंय, मार्केटनी रेड कॅन्डल बनवली, मार्केट तोडते. आपण 5 मिनिट चार्ट होते येऊया. मार्केटनी स्लोली स्लोली तोडले आणि मार्केटनी इथपर्यंत प्राइस एक्शन दिली. ओके, ही बॅरिश प्राइस एक्शन आहे. पण मी सकाळपासून काहीच केलं नाही. मी सगळं अपडेट देतो आज, आणि इकडनं एक चांगला मुवमेंट बघायला भेटला. सुंदर मुवमेंट बघायला भेटला. 160 जेव्हा टच केलं, रिव्हर्स झालं. आता हे का झालं, याच्या पाठचं कारण पण तुम्हाला सांगतो का झालं ते. जेव्हा पीसीआर इथे 0.68 या 70 ला होता. ओके, 68 या 70 ला काहीतरी सकाळी होता, म्हणजे बॅरिश मुवमेंट होता. पण इथे आल्यावर मार्केटचा जो आता तुम्ही पीसीआर बघाल ना, मला वाटतं 1.98 आहे, म्हणजे दॅट इज अ बुलिश मुवमेंट आहे. नेगेटिव्ह वरनं पॉझिटिव्ह झालंय मार्केट. ठीक आहे, आपण काल पण बोललो की इनसाइड कॅन्डल मार्केट पटकन क्रॅश होणार नाही असं बघायला गेलं तर खाली ते स्ट्रॉंग सपोर्ट आहे. आपली काल चांगलीच गोष्ट झाली होती. समजवण्याची पद्धत पण मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतशीर समजवलं होतं, की इथे हा बॉटम जो ना स्ट्रॉंग बॉटम आहे. ओके, 280चा. त्यामुळे मार्केटने रिव्हर्सल देऊन वरती मार्केट आलेलं आहे. त्यानंतर तुम्ही जर स्टेटस बघाल तर मी माझ्या ग्रुपमध्ये फॅमिली मेंबर्स मी कोणाला टिप देत नाही या काय देत नाही. मी आपला गेम खेळतो, कारण मी सेबी रजिस्टर्ड नाहीये. मी कोणाला टिप देत नाही, म्हणजे कॉल घ्या, पुट घ्या. हा, पण मी मार्गदर्शन करतो कुठल्या लेवल्सवरती, की मला असं दिसतंय, मला दिसतंय. मग खूप लोकांचे आमचा प्रो ग्रुप आहे, माझा फॅमिली ग्रुप आहे. प्रो ग्रुपमध्ये सगळे डिस्कस करतात, सर असं दिसतंय तसं दिसतंय. मग त्याच्यात मी चर्चा करतो. का करतो? कारण का अभ्यास हा कायम राहणं जरुरी आहे. मी त्यांना शिकवलं आणि सोडून दिलं याचा असं नाही ना अर्थ. त्यांची उत्तर मला देणं भाग आहे. शिकवल्याच्या नंतर जी त्यांना समज येईल आणि त्यांचे प्रश्न असतील ते खरे प्रश्न असतात. शिकवताना तुम्हाला काहीच प्रश्न येणार नाही, तुम्हाला काही समजत नव्हतं, पण आता तुम्ही जेव्हा ट्रेडिंग करताय तेव्हा गोष्टी तुम्हाला समजतायत आणि तेव्हा जर तुम्हाला उत्तर नाही भेटली, खूप दुःख होतं. माझ्या बाबतीत झाले. त्यामुळे मी असा विचार करतो, की मी ज्यांना शिकवतोय त्यांना त्या गोष्टी कळल्या पाहिजे. बघा, ते एम एस फॅमिली ग्रुप आहे, खाली दिसेल तुम्हाला. बाईंग अपॉर्च्युनिटी आहे, सांगितले का? कारण का आरएसआय डायव्हर्जन्स आहे. तुमच्या पद्धतीने काम करा, इकडनं काही करायचं तुम्ही करू शकता. त्यानंतर इथे एक अपडेट टाकलेला आहे. नंतर मी स्वतःचे लेवल्स मार्क केले, की मी 60 ला घेणार आहे. मी स्वतः मी कोणाला टिप दिले, 60 वरनं डायरेक्टली 180 नंतर डायरेक्टली 195. मी 195 ला एक्झॅक्ट 190 ला एक्झॅक्ट केलं, 30 पॉईंट घेतले, विषय संपला. आणि हे काही माझे जे फॅमिली मेंबर्स आहेत, बघा प्रो तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही बघू शकता 120 पॉइंट्स बस हो गया. त्यानंतर पण खूप लोकांनी आज ट्रेडिंग केले. हे बघा ना, 266 ला घेऊन 424 ला 33 ला घेऊन 80. मजाक नाहीये हे. बघा, हे सगळे माझे स्टुडंटचे प्रॉफिट आहेत. अजून पण मला आहेत, मी सगळं टाकत नाही, कारण का कसं असतं ना, की सगळं दाखवून फायदा नसतो. ओके, पण आज दिवस सगळ्यांना गेला आणि ह्याच्यामध्ये जास्त करून माझ्या गृहिणी होत्या, माझ्या बहिणी होत्या, ज्यांनी चांगला प्रॉफिट केलेला आहे. बरं वाटतं बघून, की एक टॅगलाईन असते ना, की स्त्री शिकली का पुरं घर शिकतं. तसंच चाललंय आता. माझ्या बॅच मध्ये मुलं पण तेवढीच कमवत आहेत, पुरुष पण तेवढीच कमवत आहेत, माणसं पण स्त्रियांना पण एक चांगली मार्गदर्शनमुळे आज ते स्वतः कॉन्फिडन्सनी उभ्या राहू शकतात, स्वतःच्या पायावरती उभे शकतात. आणि हेचा मला मी काही क्रेडिट घेत नाही. मी उलट बोलतो हे माझे आशीर्वाद आहेत, माझे पुण्य आहेत, की ते माझे विश्वास माझ्याकडे शिकले आहेत आणि स्वतः काम करतात म्हणून खूप बरं वाटतं. बघा, तुम्ही युट्यूबच्या द्वारे शिकू शकता, तुम्ही अजून दुसऱ्या कोणाकडे शिकू शकता, पण शिकणं जरुरी आहे, समजणं जरुरी आहे. आणि त्या इथे मी ना तुम्हाला दाखवतो, आमचा प्रो बॅच आहे तिकडे.
एक गोष्ट मी सांगितली तुम्हाला सांगत असेल. हे बघा, थँक्यू सर, तुमच्यामुळे मार्गदर्शन मुळे झालं. मी काय सांगितलं, प्लीज डोंट गिव्ह क्रेडिट टू एनीबडी. इफ इट्स युअर हार्ड वर्क, युअर मनी, युअर रिस्क, युअर डेडिकेशन विच इज पेइंग नाउ. जस्ट रिमेंबर वन थिंग, जीतना जीत तो एक दिन तय है, बस हारना नाहीये. मी क्रेडिट घेत नाही कोणाचं, मला गरजच नाहीये. कारण का जर त्याला मी शिकवलंय तर त्याला मी टीप देत नाहीये. तो स्वतःच्या व्यक्ती स्वतःच्या पायावरती सगळं पैसा कमवतोय. 100-150 पॉईंट काढणं मजाक नाहीये मार्केटमध्ये. आणि कंटिन्युअस प्रॉफिटेबल राहणं ते पण मजाक नाहीये. त्यासाठी तुम्हाला ज्ञान लागतंच, तुम्हाला त्या गोष्टीसाठी अभ्यास लागतो, प्रशिक्षण लागतं आणि एक्सपिरियन्स लागतो. आणि ह्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा ट्रेडिंग मध्ये एक वेगळी मजा असते. तो एक 3 इडियट मधला एक चांगला डायलॉग आहे, कामयाब बनो. जेव्हा तुम्ही कामयाब बनाल ना, तेव्हा तरक्की तुमच्या पायाखाली असेल. आणि हेच होते, मी सांगण्याचा प्रयत्न काय करतोय की तुम्ही जेव्हा शिकाल, समजाल गोष्टींना, तेव्हा सगळ्या गोष्टी. हे लोकांना, ह्या जे सगळी लोक आहेत त्यांना नुकसान नसेल झालं का, मी शिकवलं म्हणजे ती लोक हुशार झाले का? असं पण नाही ना. मी स्पष्ट युट्यूबच्या माध्यमातून स्पष्ट बोलतोय. मी जेव्हा त्यांना शिकवलं ती लोक लॉस मध्ये नव्हते का? लॉस मध्ये होतेच ना. पण त्यानंतर त्यांना समजून शिकून सारखे सारखे सेशन घेऊन आज ते एका लाईनीवरती आले. आणि मला खूप बरं वाटतं जेव्हा असं बघतो ना की आपल्या बरोबरची माणसं आपल्या पुढे चाललेत, तर खूप आनंद होतो. मला तर आनंद होतो. बाकी खूप लोकांना असं होतं की माझ्या पुढे कोणी जावं नाही, पण माझं असं नाहीये. माझ्या पुढे तुम्ही जावा, तुम्ही मोठे व्हा, त्यानंतर मी मोठा होईन. कर्म करणं खूप जरुरी आहे. ठीक आहे, तर येऊया उद्या काय होऊ शकतं. बघा, मार्केटमध्ये तुम्हाला सांगितलं मी इनसाइड कॅन्डल डायरेक्टली तुम्हाला डेली दाखवतो. ह्याला बोलतात इनसाइड कॅन्डल. एका कॅन्डलच्या मध्ये नवीन कॅन्डल फॉर्म होणं म्हणजे इनसाइड कॅन्डल बोलतो आपण. आता बघा, इथे पण एक इनसाइड कॅन्डल आहे. आता जेव्हा जेव्हा इनसाइड कॅन्डल होते ना, तेव्हा जी कुठलीही पण बाजू तुटते ना, कुठली पण बाजू तुटते, तेव्हा तो वरच्या साईडचा मुवमेंट किंवा खालच्या साईडचा मुवमेंट तो असं अपेक्षित धरलं जात आहे. त्यानंतर जर असं बघतोय ग्रीन रेड कॅन्डल बनलेली आहे असं दिसते, पण इथे एक हॅमर बनलेला आहे विच इज ऑन द बॉटम, एकदम बॉटमला बनलेला आहे. ठीक आहे, आता आपण जरा 15 मिनिटांमध्ये येऊया. काय दिसते ते बघूया. ओके, बघा, मार्केट तुम्हाला 15 मिनिटांमध्ये आहेत ना, मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, एक बॉटम चांगलाच निर्माण झालेला आहे. तो 280चा आहे. मार्केटने काय केलं हर वेळेला, बघा मार्केटने काय केलं हर वेळेला, वरती गेलाय खाली आलाय, वरती गेलाय खाली आलाय, हा साइडवेज होता. ठीक आहे, त्यानंतर मार्केटने एक अपवर्ड डायरेक्शन दिलं, नंतर मार्केट परत खालीला. बॅरिश प्राइजेक्शन तर नक्कीच आहे का, कारण का लोअर लो पॅटर्न बनत, आज पण लोअर लो बनलाय, पण त्यानंतर मार्केट वरती गेले. ओके, जर आपण अजून गोष्टीवरती जरा लक्ष दिलं ना, ओके, इथे का ना गॅप आहे हा. ओके, इथे गॅप आहे बघा, हा गॅप खाली आला आणि हा गॅप झालाय. मार्केट हा गॅप भरायला येतोय का, लगभग बघा असा आहे. तर मार्केटनी इकडचा 120 पर्यंत मार्केट जर आलं असतं ना आज, आणि जर वरती गेलं असतं ना, तर बोललो गॅप भरला आणि नंतर मुवमेंट झाले, पण मार्केटने तसं केलं नाहीये. त्यामुळे मार्केटकडे अजूनही गॅप आहे जरासा, म्हणजे 50-100 पॉईंटचा, पण तो एवढा बोलू शकत नाही. दुसरी गोष्ट बघायला गेलं 15 मिनिटं होती ना, तर आपण जी ट्रेंड लाईन टाकलेली, ठीक आहे, आता इकडनं पण तुम्ही जर बघाल ना, तर अशी ट्रेंड लाईन आहे, म्हणजे मार्केट आहे ना पॅरलल झोन मध्ये चालते, ऊपर नीचे माता का ऊपर का. ओके, होऊ शकतं. त्यासाठी आपण एक तासाच्या चार्ट मध्ये येऊन जरा बघूया, अजून आपल्याला काय क्लिअरिटी येते का. बघा, मार्केटने डबल बॉटम बनवलं आहे. ओके, आता बघा गेलं ना, डबल बॉटम नाही, मार्केटने इथे एक बॉटम आहे, खालच्या दिवशीचं बॉटम, आणि आज पण बॉटम टच केलंय 3 टाइम्स. नीट आहे का, 3 टाइम्स म्हणजे 3 वेळा ह्या दिवाराला मारले. जेव्हा 3-4 वेळा आपण दिवाराला मारतो दिवार नाजूक होते आणि ती दिवार पडू शकते. म्हणजे उद्या मार्केट पडेल का, असं पण नाहीये. बघा, हा शिक्षणाचा भाग आहे, टेक्निकल अनालिसिस आहे, त्यामुळे विचार करण्याची श्रेणी तुम्ही तुमच्यापर्यंतच ठेवा. मी फक्त माझी समज देतो, माझे व्ह्यू देते, त्यामध्ये उद्या तुम्ही कॉल या पुट घेताय हे तुमच्यावरती आहे. फक्त मी तुम्हाला लेवल सांगतोय. ठीक आहे, मी बहुतांश 100% बरोबर असू शकेन, चूक असू शकेन, काही सांगू शकत नाही. ओके, त्यामुळे फक्त समज घ्या, त्यावरती ट्रेडिंग तुमच्या पद्धतीने करा. ठीक आहे.
आता होणार काय माहितीये का, मार्केट काय करेल, मार्केट उद्या बहुतांश आहेत ना इथे एक अशी ग्रीन कॅन्डल बनवण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे गॅप डाऊन झालं, इन केस गॅप डाऊन झालं तर मार्केट वरती येईल. ओके, फ्लॅट ओपन झालं तर बघणं जरुरी आहे वरती जातं का खाली जाते. ओके, त्यानंतर गॅप अप झालं तर मार्केट वरती पडेल किंवा इकडनं रेजिस्ट्रेशन खाली येईल. ओके, त्यासाठी डेलीच्या चार्टवरती आपण परत एकदम येऊन बघूया. वरची लेवल जी आहे तुम्हाला दिसत असेल ना बघा, ही रेड कॅन्डल मदर कॅन्डल आहे जी लगभग 330 आहे. एक्झॅक्टली बघूया कितीची आहे ती, 350. ओके, 350. आणि त्यानंतर जर मी बेस बघितला ह्या ग्रीन कॅन्डलचा तर 470 आहे. ओके, 470 आहे. नीट बघा, 470 म्हणजे 30 लेवल आली बघा आपली, परत 30 लेवल आलेली आहे, 480 ची लेवल आलेली आहे. मग खालची लेवल 280 ची आणि वरती 480 ची, म्हणजे मार्केट परत त्याच लेवलला आलंय ज्या काल लेवलला आपण दिल्या होत्या. म्हणजे आपल्या लेवल्स बरोबर आहेत. ठीक आहे, पण माझ्या मते उद्या जर मार्केट गॅप अप झालं, नीट आहे का, गॅप अप झालं, हे काढून टाकतो, हे काढून टाकतो. बघा 280 इथे 160 लिहितोय मी. ओके, वरनं एक ट्रेंड लाईन आलेली आहे. ओके, मार्केट जर उद्या गॅप अप ओपन होतंय तर मला इथे ना एक रिटेस्टिंग, एक टेस्टिंग पाहिजे. नीट आहे का, टेस्टिंग रिटेस्टिंग पाहिजे जी 480 लेवलला 15 मिनिटाची ग्रीन कॅन्डल क्लोजिंग असेल तरच उद्या मी वरच्या साईडला इंटरेस्टेड असेल. ग्रीन साईड कॅन्डल क्लोजिंग क्लोजिंग तरच मी वरच्या साईडला इंटरेस्टेड असेल. नाहीतर मार्केट काय करेल, उद्या ओपन होऊन परत ही लेवल टेस्ट राहील, कारण का मार्केट झोन मध्ये, बरोबर ना, हे बघा झोन मध्ये परत ह्या लेवल, आणि जर ही लेवल तोडली तर 920 काय, मग 920 ची लेवल काय मग तुम्हाला अलगद भेटेल. माझ्या मते उद्या ना मार्केट ह्या झोन मध्ये राहिलं पाहिजे. का माहिती काय, मग येणाऱ्या दिवसामध्ये ना आपल्याला कळेल की आज स्ट्रॉंग बॉटम झालाय आणि मार्केट जाईल. बघा मार्केट एका दिवसामध्ये जर तोडत असेल ना तर ते सांगू शकत नाही, मार्केट तिकडे थांबलं पाहिजे सपोर्टला, मार्केट रेसिस्ट केलं पाहिजे वरच्या साईडला, त्यानंतर काही मुवमेंट झाल्या तर चांगल्या गोष्टी आहेत. ओके, मी खूप क्लिअर आणि खूप पद्धतशीर सोप्या भाषेमध्ये स्ट्रॅटेजीमध्ये समजण्याचा प्रयत्न करत आहे की उद्या मार्केटने जर 480 ची लेवल रिटेस्ट केली तर मी वरच्या साईडला इंटरेस्टेड आहे. नाहीतर परत रजिस्ट्रेशन मार्केट त्याच झोन मध्ये एक लोअर लो बनवायला नक्कीच मार्केट खाली येईल. ओके, मग 920च्या लेवल पण दिसतील. मार्केटमध्ये काय खूप काही गोष्टी आहेत जे स्टॉक मार्केट बद्दल होणार आहेत. शुक्रवारी पण काहीतरी सेबीचं काहीतरी आहे. ठीक आहे, मी त्या गोष्टी न्यूज मध्ये ट्रेडिंग करत नाही, पण हा त्या गोष्टीवर लक्ष देणं जरुरी आहे. म्हणून शुक्रवारपर्यंत या वीकली क्लोजिंग देणं खूप गरजेचं आहे. वीकली क्लोजिंग नंतर काय कळेल की मार्केटने चांगला सपोर्ट घेतलेला आहे. ओके, मग आता उद्या काय, उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. ठीक आहे, 1 जून महिन्याची, त्यामुळे मुवमेंट्स फास्ट येऊ शकतात. मी मोस्टली सेन्सेक्सची अपडेट देत नाही, कारण सेन्सेक्स इज अ बँक निफ्टी, सेन्सेक्स खूप वोलाटाईल इंडेक्स आहेत. भेटले तर 200-300 पॉईंट पटकन भेटतात एका कॅन्डल मध्ये, नाही तेवढे जातात पण, त्यामुळे मी सांगत नाही. निफ्टीला तुम्ही जर बघत असाल ना तर मी म्हणजे मुलांना सांगतो, निफ्टी बाप आहे सगळ्यांचा, निफ्टी बाप, मग त्याच्या मार्गदर्शनावर चाला. बाकी बँक निफ्टी, सेन्सेक्स, बँकेक्स, फिन निफ्टी या गोष्टी सोडा, ह्याला वेटेज आहे. पुरी इंडस्ट्री स्टॉक मार्केट चालणारा एकच इंडेक्स आहे निफ्टी, त्यामुळे निफ्टीत लक्ष द्या. तुम्हाला सक्षम व्हायचं असेल तर निफ्टीचे मुवमेंट स्लो असतात, स्टेडी असतात आणि क्लिअर असतात. बँक निफ्टी कधी खाली येईल कधी वरती जाईल काही सांगू शकत नाही. त्यामुळे निफ्टी येताना बरोबर खाली येते आणि जाताना पण बरोबर खाली जाते, त्यामुळे तुम्हाला क्लिअरिटी भेटते, तुम्हाला एंट्री एक्झिट टाइम भेटतो. आज पण खाली आल्या इकडनं मार्केट जाताना मी अपडेट देत होतो, सगळ्या गोष्टी सांगत होतो की बघा असं असं गोष्ट आहे, पण इकडनं पण रिजेक्शन होऊ शकली असती, पण बघा इथे रिजेक्शन झाली आहे. मार्केटने काय केलंय, लेवलला टेस्ट केलंय. बघा ही जी आहे ना, ही मुवमेंट इम्पॉर्टंट आहे. ही जर मुवमेंट मिस झाली असेल तर ही मुवमेंट आहेच. मार्केट वन साइड राहिली इथे,
उद्या पण त्या गोष्टी घडू शकतात. सेम आज जसं झालं तसं मार्केट परत गॅप डाऊन होऊन परत वरती जाऊ शकतं असं, किंवा वरती ओपन झालं तर मार्केट परत खाली येऊ शकतं. कारण का इथे एक पॅरलल झोन बनलेला आहे बघा. त्या संदर्भात जेव्हा तुम्ही काही गोष्टी करताना त्या गोष्टी करण्या अगोदर 10 वेळा विचार करा. आरसचा डायव्हर्जन आहे का? ठीक आहे, 5 मिनिटांमध्ये आरसचा डायव्हर्जन आहे का आपण बघून घेऊया पटकन. ओके, जसं आज मी सांगितलं होतं आरसचं डायव्हर्जन होतं सकाळी, त्यामुळे ते आरसचं डायव्हर्जन झालं. ओके, मग आता काय? आता काही दिसत नाहीये, क्लिअरिटी आहे. मग उद्या काय झालं पाहिजे? जर मार्केट उद्या वरती गेलं असं, ठीक आहे, असं वरती गेलं आणि त्यानंतर मार्केटने आस्ते मुवमेंट अशी खाली दिली आणि हा स्टॉक जर वरती जायला लागला तर मी काय समजेन, इथे एक बेरिश आरएसआय फॉर्म होऊ शकतो. म्हणजे उद्या मार्केटने वरती जाऊन खाली येण्याचा ट्रॅपिंगचा जास्त चान्सेस आहेत. कळलं तुम्हाला काय बोलतो ते मी? आरएसआय करेल, आरएसआय आस्ते आस्ते वरती येईल, तसंच प्राइस एक्शन पण वरती येईल. ओके, जशी आज झाली ती. आणि तुम्हाला वाटेल की हा लेवल तोडले आणि मार्केट पटकन जाईल. मार्केट वरती तोडल्या तोडल्या पटकन इथे परत खाली येऊ शकतं बघा. जर तुम्हाला कन्फर्म व्हायचं असेल ना, कन्फर्म, तर बघा इथे बॉटम झालेला आहे, तो 480 लेवल आहे. एकदम मार्केट कॉन्फिडन्स मध्ये यायचं असेल ना, तर मार्केटला ना हा जो टॉप आहे ना 500, लगभग 550चा, तो तोडला तर मार्केट 700 पर्यंत आरामशी जाईल. वरती तुम्हाला 150-200 पॉईंटची रॅली भेटेल. ठीक आहे, आरएसआय तुम्हाला काल्पनिक तुम्हाला सांगितलेलं आहे, समजवलेलं दाखवलं पण आहे. मग त्याच्यावरती ट्रेडिंग करा. आरएसआय काय असतं माझ्या मुलांना खूप माहिती, कारण मी पद्धत शिकवले. माझा 8व्या बॅच मध्ये आरएसआयचा, 7व्या बॅच मध्ये आरएसआयचा प्रॉब्लेम असताना आम्ही आरएसआय 5 वेळा सेशन्स 5 वेळा रिपीट केलेत. मला वाटत नाही स्टॉक मार्केटमध्ये कुठलाही मेंटोर टीचर सांगणारा रिपीट करेल. मी केले का? जर तुम्हाला समजत नाही तर माझं कर्तव्य आहे तुम्हाला समजवण्याचं. तुम्हाला जिथपर्यंत समजत नाही तिथपर्यंत समजवण्याचं. मग ते 10 वेळा किंवा असू दे. माझ्या मुलांना माहिती आहे मी युट्यूबवरती लाईव्ह बोलतोय, आता कोणी पण कमेंट करावी की तुम्ही एकदा नाही दोनदा नाही, तुम्ही 10 वेळा विचारा, 11 वेळा तुम्हाला येईल. कारण काही काही लोक असते स्लो रनर असतात, जसं मी पण आहे. असं शिकलो, पण शिकलो जेव्हा तेव्हा मार्केटला पकडून चालले मस्तपैकी. त्याच पद्धतीमध्ये तुम्ही पण स्लो शिका, समजा त्या गोष्टींना आणि तसं करा. ओके, शिकणं जरुरी आहे. माझा नवीन बॅच चालू होतोय, इन्क्वायरी ऑलरेडी चालू झालेले आहेत. तो त्याच्या संदर्भात काय विचार असेल तर मला मेसेज करू शकता, व्हॉट्सअपमध्ये डिटेल देऊ शकता. रेफरन्स ऑलरेडी झाले, जुलै पहिल्या वीक मध्ये लगभग तरी चालू होईल. ठीक आहे, शिकणं जरुरी आहे, समजणं जरुरी आहे आणि पुढे जाणं जरुरी आहे. पण तुम्ही जेव्हा पुढे निघता तेव्हा तुम्हाला शिक्षण आणि एक्सपिरियन्स असणं जरुरी आहे. कुठल्याही गोष्टीचा भले अभ्यास असू दे, कुठलंही क्षेत्र असू दे, त्यामुळे तुम्हाला एक्सपिरियन्स आणि शिक्षण जरुरी आहे. स्टॉक मार्केटमध्ये उतरत असाल तर नक्कीच शिक्षण घेऊन पुढे जावा. माझ्याकडे किंवा दुसरीकडे पण कुठे शिका, पण शिकून काही करायचं असेल तर करा. डायरेक्टली युट्यूबचे व्हिडिओ बघून करू नका, आणि व्हिडिओची एक गोष्टीला 10 वेळा 10 वेगळ्या गोष्टींनी समजवलं जातं. 10 वेगळी डोकी असतात. ठीक आहे, कन्फ्युज होऊ शकतो तुम्ही. काही छोट्या डिटेल्स, मायन्यूट डिटेल्स सांगत नाहीत म्हणून तर क्लासेस घेतात, सेशन्स घेतात. हे का करतात? कारण का डिटेल समोर समजवता येतं. ठीक आहे, उद्या दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावी ही अपेक्षा करता हा व्हिडिओ थांबत आहे. व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला नक्कीच जर आवडला असेल, समजला असेल, या माझ्या समजवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल, नक्कीच कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हसत राहा, बी पॉझिटिव्ह. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुड